प्रायोजक राम बंधू चिवडा मसाला आणि चकली मसाला। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तब्बल 32,000 कोटींचं पॅकेज जाहीर। जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना 47,000, हंगामी बागायतीला हेक्टरी 32,500 तर कोरडवाहूला 18,500 रुपयांची मदत करणार। सरकारनं जाहीर केलेली मदत ही शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणारी। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याची गरज होती। सरकारच्या पॅकेजवर विजय वडेट्टीवारांची टीका। आमची डोकी फुटणार असतील तर पुढची जबाबदारी शासनाची। ओबीसी नेत्यांवरील हल्ल्यानंतर मंत्री छगन भुजबळांचा सरकारसह पोलिसांना इशारा, तर जरांगेवर ही घणाघात। मराठा कुणबी संदर्भातील हैदराबाद गॅझेट GRला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार। राज्य सरकारला मोठा दिलासा, तर ओबीसी संघटना सुप्रीम कोर्टात जाणार। शिवसेना धनुष्यबाण चिन्हाबाबत उद्या सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी। धनुष्यबाण कुणाला मिळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। प्रबोधनकारांच्या पुस्तकावरील वादानंतर किशोरी पेडणेकरांनी घेतली कस्तुरबा रुग्णालयात बैठक। पुस्तक फेकाफेकी झाली नाही, पेडणेकरांचा दावा, तर संबंधित नर्सकडून दिलगिरी व्यक्त। ठाण्यातील अभिजात मराठी भाषा गौरव सोहळ्याला मंत्री गणेश नाईक अनुपस्थित। नाईकांच्या गैरहजेरीनं एकनाथ शिंदे आणि नाईकांमधला कलगीतुरा टळला। लातूरात आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचं बनाव। अपघातानं मृत्यू झालेल्यांच्या खिशात चिठ्ठी ठेवून आत्महत्या केल्याचं भासवलं। पोलिसांकडून तपास सुरू। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्या नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन, तर मुंबई मेट्रो 3 सह विविध विकास कामांचाही शुभारंभ करणार। बीकेसीतल्या ग्लोबल फिनटेक फेस्टिवललाही राहणार उपस्थित। दरवाजात बसण्याच्या वादातून धावत्या ट्रेनमधून प्रवाशाला फेकलं। कर्जत भिवपुरी स्टेशन दरम्यानची धक्कादायक घटना। आरोपीला कर्जत रेल्वे पोलिसांनी घेतलं ताब्यात। आणि मनाचे श्लोक नावाचा चित्रपट म्हणजे संत वाङ्मयाचा अपमान। चित्रपटाचं नाव न बदलल्यास चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही। हिंदू जनजागृती समितीचा इशारा।